नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक या शेतकरी प्रशिक्षण मालिकेच्या एपिसोड 13 मध्ये आपण आज माहिती घेत आहोत। याआधी 12 एपिसोड आपण पाहिले असाल आणि त्या एपिसोडमध्ये बरीचशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आज इसापबद्दल थोडंसं मुद्देसूद आणि व्यवस्थित माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन। सगळ्यांनी कृपया हा एपिसोड झाल्यावर आपल्या कॉमेंट्स, आपले मतं, प्रतिक्रिया फोन आम्हाला जरूर कळवाव्यात ही तुम्हाला नम्र विनंती आहे। याआधी त्याच्यामागं पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या 44 वर्षापासून सेंद्रिय शेती क्षेत्रामध्ये 1980 पासून जवळजवळ मी काम करत आहे। याच्या आधी सिंजेंटा कंपनी, ज्याला पूर्वीचं नाव होतं हिंदुस्तान सेवागाई इंडिया लिमिटेड, या कंपनीमध्ये संशोधन अधिकारी म्हणून 6 राज्यात मी काम केलं आणि हे काम करत असताना मला स्वतःला स्लो पॉइझनिंग झाल्यामुळं मी सेंद्रिय शेतीकडे वळलो। त्यावेळेस असं लक्षात आलं की या कंपन्या ज्या आहेत, बायर आहे, सिंजेंटा आहे, मॉन्सॅन्टो, या सगळ्या कंपन्या यांच्यामध्ये 2 डिव्हिजन आहेत। एक तर ॲग्रोकेमिकल्स डिव्हिजन, म्हणजे कीटकनाशकं, खतं तयार करायचे, आणि दुसरं डिव्हिजन आहे फार्मास्युटिकल, म्हणजे औषध, मानवी आजारावरची औषधं, पशुची आजाराची औषधं। म्हणजे एकीकडं त्यांनी आपल्याला सवय लावली की तुम्ही शेतीमध्ये हे औषधं, कीटकनाशकं, विषारी फवारा, आणि जेव्हा तुम्ही या संपर्कात याल विषारी औषधाच्या, हवा प्रदूषित कराल, जमीन प्रदूषित कराल, पाणी प्रदूषित कराल, आहारावाटे विषयुक्त अन्न तुम्ही सेवन कराल, तेव्हा आजारी पडाल, त्यावेळेस आमची औषधं तुम्ही घ्या, म्हणजे त्यांचा दुहेरी फायदा आहे। हे आपण लक्षात घेत नाही आणि आपलं हित कशात आहे आणि आपण आपलं शेती परवडेल या दृष्टिकोनातून आपण नेमकं काय केलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे। तर आज या एपिसोडमध्ये मी असं सांगेन आपल्याला की याच्यामागं 16 कृषी पद्धतीचा, प्रचलित शेती पद्धतीचा, सेंद्रियचा अभ्यास आहे। त्या 16मधून जे सार काढून एक नवीन पद्धत, एकात्मिक पद्धत काढून त्याचा मी प्रयत्न केला आहे। आणि याचा बेस आहे की बांधावरची आणि जंगलावरची वनस्पती निसर्ग ज्या पद्धतीने वाढवतो, निसर्ग त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नांगरट करत नाही, कीटकनाशक मारत नाही, रासायनिक खतं टाकत नाही, तरीही वनस्पती चांगल्या वाढतात। या वनस्पती ज्या प्रिन्सिपलवर, ज्या मूलतत्वावर, ज्या आधारावर, शास्त्रीय आधारावर वाढतात, तो शास्त्रीय आधार, ते मुद्दे आपण आपल्या शेतामध्ये जर अवलंबले, त्याचं प्रॅक्टिस घेतली, व्यवस्थित केलं शास्त्रोक्त पद्धतीने, तर ते आपण आपले पिकंसुद्धा चांगले घेऊ शकतो असं माझ्या लक्षात आलं। इसाप नावाचा माणूस शहाणपणाच्या गोष्टी सांगायचा। तर इसापमध्ये हे शेती तंत्रज्ञान, शास्त्रोक्त विज्ञानावर आधारित हे सांगण्याचा प्रयत्न असल्यामुळं त्याला इसाप हे नाव दिलं। इसाप म्हणजे इंटिग्रेटेड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, ISAP। त्या इसापमध्ये आपण एकात्मिक शाश्वत शेती पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे। याच्यामध्ये 6 प्रमुख मुद्द्यावर किंवा 6 प्रमुख बाबीवर आपण लक्ष दिलेलं आहे। या गोष्टी आपण लक्षात ठेवा, आणि हे लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्ट फॉर्म केलेलं आहे मी, से मागास का, ससे मागास का। ससा भित्रा असतो प्राणी, तो घाबरतो अत्यंत याला, तसं शेतकऱ्याचं झालेलं आहे। कीड पडली की घाबरून लगेच फवारणी करतात। ससा आणि शेतकऱ्यामध्ये फार फरक नाही। तर ससे आपण मागास राहिलो, याच्यामुळे तंत्रज्ञान आपल्याला न समजल्यामुळे मागास राहिलो। म्हणजे ससे म्हणजे शेतकरी मागास राहिला, का राहिला, तर या 6 शब्दामध्ये त्याचा सार आहे। तर से मागास का, स पहिला जो शब्द आहे, परवा संगीत सरिता कार्यक्रम बघताना लक्षात आलं होतं की प्रसिद्ध गायक, संगीतज्ञानं म्हणाला होता की संपूर्ण संगीत सा रे ग म पद नि सा, सा नि ध प म ग रे सा या शब्दात सामावलेलं आहे। तसं माझा असा दावा आहे की शास्त्र जे आहे, सेंद्रिय शेतीशास्त्र जे आहे, ते आपल्याला ससे मागास का याच्यामध्ये सामावलेलं आहे। आता मी याच्यामध्ये थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेल की पहिला शब्द आहे स म्हणजे सहजीवन। सहजीवन म्हणजे बायोडायव्हर्सिटी,
विविधता ते आपल्याला एक पीक पद्धती सोडून आंतरपिकं म्हणा, मिश्र पिकं म्हणा, सापळा पिकं म्हणा, अशा विविध पिकं बहुपिक पद्धती अवलंबली पाहिजे. हे प्राथमिक गरज आहे. जे जंगलामध्ये बांधावरती आपण दिसते ते आपल्याला शेतामध्ये आपल्याला परवडेल याप्रमाणेच आपण लाईन घ्यायच्यात आंतरपिकाच्या वगैरे. तर स हा पहिला शब्द आहे, बायोडायव्हर्सिटी. दुसरा शब्द आहे सेंद्रिय कर्ब म्हणजे ह्युमस, ऑर्गॅनिक कार्बन. तुमच्या शेतामध्ये ऑर्गॅनिक कार्बन 1.8च्या वर पाहिजे मित्रांनो, 1.8. सध्या परिस्थितीमध्ये रासायनिक खताच्या औषधाच्या अतिरेकामुळे जमीन प्रदूषित झालेली आहे, पाणी प्रदूषित झालेलं आहे, आरोग्य अतिशय धोक्यात आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला तर ऑर्गॅनिक कार्बन किंवा ह्युमसचं प्रमाण 1.8 पाहिजे. आज आपल्याला 0 to 0.3% कार्बन आहे, हे लक्षात घ्या. मा शब्द आहे, मा म्हणजे मायक्रोरायझा. जे बुरशी आहे, जमिनीमध्ये बुरशीचं जाळं आहे, ते सगळं अन्नद्रव्य, जमिनीतले मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध असणारे मुळ्यांना पुरवतात आपल्या पिकांच्या. हे मायक्रोरायझा आपण जे बुरशीचं जाळं आहे, कोळ्याच्या जाळ्यासारखं असते, मुळ्यापासून 50 फुटाच्या लांबचं मूलद्रव्य खेचून घेते आणि मुळ्याला गोष्टी करते. तर हे आपण नांगरटीनं, नेहमी खोल नांगरटीनं करतो, मोडतो, ते तोडतो आपण. व्हेसिक्युलर आर्बोस्क्युलर मायक्रोरायझा ही प्रमुख बुरशी आहे. ते मायक्रोरायझा आपण त्याचे जाळं तोडतो, त्याच्यामुळे ते अन्न पुरवठा बंद होतो आणि वरच्या रासायनिक खतावर ते पीक जगतात. तर हे मायक्रोरायझा हे आपल्याला महत्त्वाचं आहे, ते एक लक्षात घ्या. तर से मा झालं. आपण गा म्हणजे गांडूळ. जगामध्ये 3200 जातीचे गांडूळ आहेत, 3200 प्रकारचे जातीचे गांडूळ आहेत. खूप 15 फूट लांब, 3 फूट रुंदीचे गांडूळ आहेत दक्षिण आफ्रिकेमध्ये. पण भारतामध्ये नैसर्गिक गांडूळ 509 जातीचे आहेत, 10 फॅमिलीमध्ये विखुरलेले आहेत. तर या नैसर्गिक गांडूळ जे पूर्वी पारंपरिक शेतीमध्ये शेतकरी त्याच्यामध्ये भरपूर संवर्धन व्हायचं, खतं नव्हते, ते भरपूर गांडूळ असते. गांडूळाचे 3 प्रकार आहेत मुख्य, एपिजिक, एंडोजिक आणि ॲनेसिक. आता हे जे गांडूळ आहेत, आयसिनिया फेटिडा, किरिओनिक्स, युजिलस युडनी, लॅम्पिटोमॉरिसी, हे बऱ्याचशा जाती आहेत. त्याच्यामध्ये आयसिनिया फेटिडा जे आपण शेतकरी शेडमध्ये आपण गांडूळ खत तयार करतो, ते गांडूळ जमिनी सुधारण्यासाठी उपयोगाचं नाही. फक्त एक हंगाम, पिकाचा एक हंगाम त्या गांडुळाची विष्ठा आपल्याला वापरून मॅन्युअर म्हणून ते चांगलं उत्पन्न येते. परंतु उत्पादकता शाश्वत वाढवायसाठी आपल्याला नैसर्गिक गांडूळ वाढवले पाहिजे. त्याच्यामध्ये जे गांडूळ जे ॲनेसिक जातीच्या गांडुळामध्ये गुणधर्म आहे की हे गांडूळ 90% माती खातात आणि 10% फक्त कचरा खातात. याउलट आयसिनिया फेटिडा 90% कचरा खातो आणि 10% माती खातो. हे शेतात जगत नाहीत, वातावरणात जगत नाहीत. तर निसर्गात जगणारे गांडूळ जे 15 फूट खोल जातील, जमिनीची सच्छिद्रता वाढवतील, माती खाऊन जमीन सुदृढ करतील, तर हे गांडूळ आपल्याला हे पाहिजेत आपल्याला त्याची. आता 5वा शब्द आहे से मागा स म्हणजे सूक्ष्मजीवाणू. सूक्ष्मजीवाणू मायक्रो ऑर्गॅनिझम. पूर्वीच्या काळी हे मायक्रो ऑर्गॅनिझम अबाधित होते, त्याच्यामध्ये खतं नसल्यामुळे ते अजिबात त्याला धोका नव्हता आणि प्रचंड संख्येनं वाढत होते. आणि हेच सूक्ष्मजीवाणू जमिनीला सगळे मूलद्रव्य पुरवत होते. हे शास्त्र जे आहे, कर्वर नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञानं असं सिद्ध केले, बरेच प्रयोग करून आणि प्रचिती घेऊन सिद्ध केले आणि त्याचे हे पुन्हा सिद्धांतही मांडले. तो सिद्धांत काय म्हणतोय की बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन ऑफ केमिकल एलिमेंट्स, बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन ऑफ केमिकल एलिमेंट या तत्वानुसार सूक्ष्म जीवाणू जमिनीतल्या मुख्य मूलद्रव्ये, दुय्यम मूलद्रव्ये आणि सूक्ष्म मूलद्रव्यांची पुरवठा पिकाला चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ते सक्षम आहेत करण्यामध्ये. फक्त त्यांची संख्या अफाट पाहिजे. किती संख्या अफाट पाहिजे त्यांची? तर एका शास्त्रानुसार ज्या ठिकाणी बायोडायनॅमिक आयडियल फार्म आहे गुजरातमध्ये, तिथं मी परीक्षण घेतलं, तिथले जीवाणू मोजले, तर त्या ठिकाणी 8.5 × 10:7 म्हणजे थोडक्यामध्ये 8.5 कोटी सूक्ष्म जीवाणू प्रत्येक ग्रॅम मातीमध्ये पाहिजे. त्या ठिकाणी गांडूळाची संख्यासुद्धा मी मोजली मित्रांनो. त्या ठिकाणी आदर्श फार्म आहे इसापचा, तो डॉक्टर सर्वदमन पटेल गुजरात आनंदमध्ये आहे. त्या ठिकाणी माती परीक्षण केलं मी,
सूक्ष्म जीवाणू मोजले, ऑर्गॅनिक कार्बन मोजलं आणि त्या तत्वाचा आधार घेऊन मी सिद्धांत मांडतो आहे. आणि हा जो सिद्धांत मांडला आहे त्या शास्त्रज्ञाला 1996ला नोबेल पारितोषिक मिळाले, पण त्याप्रमाणे आपण दुर्लक्ष केलं. तर गांडूळं जी आहेत, 1 घनमीटर जमीन जर खोदली तुम्ही, 1 घनमीटर, एक घनमीटर जर जमीन खोदली त्याच्यामध्ये 8 ते 10 गांडूळ तुम्हाला सापडलेच पाहिजेत, तर तुमची जमीन चांगली आहे. हे सिद्धांत आहे आमचे. आणि याच्यावर आपण लक्षात घ्या की शेवटचं आहे कॉस्मिक एनर्जी, अंतराळ विश्वातली एनर्जी आहे, जे बायोडायनॅमिक सायन्स आहे, जे 70 देशाहून अधिक लोक अवलंबतात आणि याला आधार आहे, कॅलेंडरप्रमाणे कामं करतात. तर हे का शेवटचं ससे मागाचं का कॉस्मिक एनर्जी वापरायचं, या सगळ्याचं इंटिग्रेशन करायचं. निश्चित तुम्हाला 2 वर्ष फक्त थांबा, 2 वर्षाचं तुम्हाला केमिकल फार्मिंग एवढं उत्पन्न जरूर मिळेल असा मला विश्वास वाटतो. आणि या प्रत्येक बाबीविषयी, प्रत्येक मुद्द्याविषयी मी सविस्तर विवेचन करणार आहे. तर तुम्ही असंच या ठिकाणी कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. तिथून बंद करणं येतं.